खरंच ऋतुराज गायकवाडवर अन्याय होत आहे का? ऋतुराज गायकवाडला डावललं जात आहे का? कारण बाकीच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या बघून तर तसंच वाटतं. कारण सध्याचे जे काही सिनेरिओ चालू आहे हे बघून तर असंच वाटतं. जेव्हा झिम्बाब्वे विरुद्ध टीमचं सिलेक्शन झालं आणि शुभमन गिलला कॅप्टन करण्यात आलं तेव्हा पण अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले, शुभमन गिलला कॅप्टन का केलं, ऋतुराज गायकवाडला का नाही करू शकत? कारण मागील 2 वर्षाचे जर आपण रेकॉर्ड बघितले, 2 म्हणण्यापेक्षा मागील 3 वर्षाचे जर रेकॉर्ड बघितले तर शुभमन गिल पेक्षा ऋतुराज गायकवाडचे सगळ्याच फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड चांगले आहेत. तर मग तुम्ही T20 मध्ये ऋतुराज गायकवाड सोडून शुभमन गिलला का कॅप्टन केलं, तेव्हापासून प्रश्न उपस्थित होत आहे. आणि त्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्ध जी सिरीज चालू आहे त्यामध्ये ऋतुराज गायकवाडची जी पोझिशन बदलली जात आहे त्यामुळे पण अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पण माहित आहे की ऋतुराज गायकवाड हा ओपनर आहे आणि ऋतुराज गायकवाडला पाठवलं केव्हा जात आहे, कधी 3 नंबरला, कधी 4 नंबरला. मग ह्या सगळ्या गोष्टी बघून अनेक जणांना ह्या गोष्टी पटत नाहीत किंवा तुम्ही ऋतुराज गायकवाडला कन्सिडर केलेलं आहे का किंवा ह्याला केव्हा जरी पाठवलं तरी चालतं असं मानून चालतंय का, असा कुठंतरी आता प्रश्न निर्माण होत आहे. याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ऋतुराज गायकवाडला ओपनिंग न करू देणे. आता आपल्याला पण माहित आहे की ऋतुराज गायकवाड हा ओपनर आहे आणि चेन्नईकडून ओपनिंग करताना तो खूप चांगलं खेळत असतो. या वर्षीच्या IPL सीझन मध्ये सुद्धा त्यानं 600+ आसपास रन काढलेले आहेत आणि ओपनिंग मध्येच तो चालत असतो असा त्याचा रेकॉर्ड आहे समजा. तर मग तुम्ही त्याला ओपनिंगला का नाही पाठवत? कधी त्याला 2 नंबरला पाठवता, कधी 3 नंबरला पाठवता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या मॅच मध्ये तर ऋतुराज गायकवाडला 4 नंबरला पाठवलं होतं आणि 2 नंबरच्या मॅच मध्ये त्याला 3 नंबरला पाठवलेलं होतं. आणि म्हणजे पोझिशन जरी चेंज केलं तरी ऋतुराज गायकवाड चांगलाच परफॉर्म करत आहे. परंतु हा कुठेतरी अन्याय आहे ना. आता तो ओपनर आहे मग त्याला ओपनिंगलाच पाठवा. तर ऋतुराज गायकवाडला ओपनिंगला पाठवत नाहीत आणि याच कारणामुळे अनेक जण शुभमन गिलवर पण टीका करत आहेत आणि मॅनेजमेंटवर पण. तुम्ही ऋतुराज गायकवाडवर अन्याय करताय का किंवा डावललं जातंय का? साहजिकच आहे, हा प्रश्न आता सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण होत आहे. त्यानंतरचं दुसरं कारण आहे की ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कॅप्टन आहे आणि शुभमन गिल हा गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. आणि या वर्षीचं जर रेकॉर्ड बघितलं तर चेन्नईचा परफॉर्मन्स भारीच आहे गुजरातपेक्षा. आणि मग जर कॅप्टनशिप वरून किंवा रेकॉर्डवरूनच जर तुम्ही इंटरनॅशनलचा कॅप्टन बनवणार असाल तर शुभमन गिल पेक्षा ऋतुराज गायकवाडचे मागील 3 वर्षापासून रेकॉर्ड चांगले आहेत. 2021 मध्ये ऋतुराज गायकवाड हा ऑरेंज कॅप होल्डर होता. 2022-23 मध्ये त्यानं 500 पेक्षा अधिक रन काढल्यात IPL मध्ये आणि 2024 मध्ये पण 600च्या आसपास रन काढलेल्या होत्या. आणि शुभमन गिलचं बोलायचं झालं तर शुभमन गिलनं एवढ्या रन काढलेले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, टीम मध्ये पण चेन्नईच वर होती आणि गुजरात खाली होती. मग जर समजा आता IPL मधला परफॉर्मन्स बघून जर तुम्ही इंटरनॅशनल मध्ये कॅप्टनशिप देताय तर ऋतुराज गायकवाडला द्यायची होती, शुभमन गिलला का देण्यात आली? तेव्हापासूनच हे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि त्यानंतर जेव्हा ही सिरीज चालू झाली त्याच्यानंतर शुभमन गिल पेक्षा ऋतुराज गायकवाडचाच परफॉर्मन्स चांगला आहे आणि ऋतुराज गायकवाड हा लीडिंग रन स्कोरर आहे. आता कालच्या मॅच मध्ये पण त्यानं 28 बॉलमध्ये 49 रन काढले, ते पण 4 नंबरला येऊन. आता तुम्ही सांगा, जो ओपनर आहे त्याला 4 नंबरला येऊन सुद्धा एवढ्या रन काढतोय आणि ते पण 150+ स्ट्राईक रेटनं. आणि त्याच ठिकाणी शुभमन गिल ओपनिंग करून 49 बॉलमध्ये 66 रन काढतोय, ते पण 130-35च्या स्ट्राईक रेटनं. यावरून पण टीका होत आहे. आणि शुभमन गिलचे फॅन्स असं म्हणत आहेत की नाही, कालच्या मॅचची पिच टफ होती. जर असं असेल तर मग ऋतुराज गायकवाडनं कसं काय रन काढल्या, हा भी प्रश्न निर्माण होत आहे ना. आणि त्यानंतर 2 नंबरच्या मॅच मध्ये त्याला 3 नंबरला पाठवण्यात आलं तेव्हा पण ऋतुराज गायकवाडनं येऊन 77 रन काढल्या आणि त्या मॅचला सुद्धा शुभमन गिल फेलच गेलेला होता. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर ऋतुराज गायकवाडच ओपनिंगचा प्लेअर पाहिजे. परंतु शुभमन गिल का ओपनिंग करत आहे? कारण तो कॅप्टन आहे आणि भविष्यामध्ये ओपनिंगचीच जागा खाली आहे, त्याच्यामुळे तो स्वतःला इस्टॅब्लिश करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ठीक आहे, या सगळ्या गोष्टी कॅप्टन असल्यावर थोडासा तरी आपल्याला प्रेफरन्स देतच असतो माणूस. परंतु या सगळ्यामध्ये ऋतुराज गायकवाडवर अन्याय होत आहे हा प्रश्न नक्कीच उठणार आहे आणि हा उठायला पण पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर खरंच ऋतुराज गायकवाडवर अन्याय होत आहे. नेहमीच त्याला डावललं जात असतं. मग फक्त महाराष्ट्रातला आहे म्हणून डावललं जाते का आता कुठेतरी, असा बी प्रश्न तयार होत आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरंच ऋतुराज गायकवाडला डावललं जाते का नाही? कॉमेंट करून नक्कीच सांगा.